2 मी शरद पाटील, इयत्ता 10वी, विषय सामाजिक विज्ञान, त्याच्यातलं प्रकरण 5 भारताचा विज्ञान आणि टेक्नॉलॉजीचा वारसा, याच्यातलं भाग 2 पाहणार आहोत. आपण भाग 1 मध्ये भारताचा विज्ञान आणि टेक्नॉलॉजी म्हणजे काय, धातुविद्या, रसायनविद्या, वैद्यक विद्या आणि शल्यचिकित्साविषयी माहिती पाहिली. तर आज आपण भाग 2 मध्ये गणितशास्त्र, खगोलशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र व वास्तुशास्त्राविषयी माहिती पाहू. या प्रकरणावर आपल्याला 4 मार्कासाठी SSC बोर्ड परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जात असतो. तर आज आपण गणितशास्त्राविषयी माहिती पाहू. विद्यार्थी मित्रांनो, गणितशास्त्र, गणित हा शब्द विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अतिशय नाव काढले की आपण डोक्याला हात लावत असतो. परंतु प्राचीन भारतात आपल्या विद्वानांनी गणितशास्त्रामध्ये सुद्धा मोठे योगदान दिलेले आहे. मोठमोठे शोध हे भारतात झालेले आपल्याला समजते. म्हणून गणितशास्त्र हे महत्त्वाचे शास्त्र आपल्या देशात झालं आणि आपल्या देशाने मोलाचे योगदान दिले याच्याविषयी आपल्याला अभिमान वाटत असतो. आर्यभट्ट, आपल्याला फोटो पाहिल्यानंतर लगेच लक्षात येते की गणितशास्त्र म्हणजे आर्यभट्ट, रामानुज यांनी जे अंक आहेत ते लक्षात राहत नाहीत, तर त्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीद्वारे कशा पद्धतीने लक्षात ठेवू शकतो याच्याविषयी माहिती सुद्धा दिलेली आहे. आर्यभट्ट यांनी जगाला शून्याचा शोध लावून दिला, अनंताचा शोध आपल्या भारताने लावलेला आहे, याच्याविषयी आपल्याला अभिमान वाटत असतो. ऋषी मृत्समत यांनी संख्येच्या मागे शून्य लावून लिहिण्याच्या प्रक्रियेचा शोधक म्हणून त्यांना मानले जात असते. भारताच्या गणितज्ञांनी 1च्या पाठीमागे 53 शून्य ठेवल्याने होणाऱ्या संख्येचे नाव सुद्धा निर्धारित केलेले आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात योगदान देणारे विद्वान आपल्या देशातून गेले. दशांश पद्धती म्हणजे 1चा 10 भाग, बीजगणित, बोधायनचे प्रमेय, रेखागणित आणि वैदिक गणित सारखे शोध आपल्या भारताने लावून दिलेले. दशांश पद्धती म्हणजे 1चे 10 भाग करण्याची जी पद्धत आहे दशांश पद्धती. दशांश पद्धतीचा शोध प्राचीन काळात झालेला आहे, परंतु मोहेंजोदडो आणि हडप्पा अवशेषात तोलण्याच्या आणि मापनाच्या साधनांमध्ये दशांश पद्धती पाहावयास मिळालेली लक्षात येते. त्यांनी मेघातिथीची ओळख सुद्धा करून दिलेली आहे. आपल्याला भास्कराचार्य यांनी इसवी 1150 मध्ये लीलावती गणित आणि बीजगणित या नावाचे ग्रंथ त्यांनी लिहिले. त्यांनी बेरीज, वजाबाकी यांचे पण संशोधन केलेले आपल्याला दिसून येते. तसेच ब्राह्मगुप्त यांनी समीकरणाचे प्रकार दाखवलेले आहेत. त्यांनी बोधायन प्रमेय, त्रिकोणमिती, पायथागोरसचे प्रमेय, आपस्तंभ, शुल्ब सूत्रांमध्ये इसवी 800 पूर्व विविध वैदिक यज्ञासाठी जरुरी विविध वेदींचे प्रमाण निश्चित केलेले दिसून येते. त्यांनी सिद्धांतांचे विश्लेषण सुद्धा केलेले आहे. आर्यभट्ट यांनी आर्यभट्टीयम नावाचा ग्रंथ लिहिला. आर्यभट्ट यांनी आर्यभट्टीयम नावाचा ग्रंथ लिहिल्यामुळे बौद्धगुप्त एवढे प्रसन्न झाले की त्यांनी आर्यभट्ट यांना नालंदा विद्यापीठाचे आचार्य म्हणून त्यांना पदवी दिली आणि त्यांना आचार्य बनविले. आर्यभट्ट यांनी अजून एक ग्रंथ लिहिला, दर्शगीतिका. त्यांचे बरेचसे ग्रंथ आहेत, पण बाकीचे अर्धवट आपल्याला पाहावयास मिळतात. आर्यभट्ट यांनी सूर्यग्रहण, चंद्रग्रहण एवढंच नव्हे तर पृथ्वीचा व्यास, सूर्य आणि पृथ्वी यांच्यामधील अंतर, दिवसाचे तास, वर्षाचा कालावधी या सर्वांचे संशोधन केलेले आपल्याला दिसून येत असते.
आर्यभट्ट यांनी आर्यभट्टीयम ग्रंथांमध्ये पायाची किंमत 22/7 म्हणजे 3/14 हे निर्धारित केलेले आहे. त्यांनी प्रतिपादन केले आहे की गोळ्याचा परीघ आणि व्यासाच्या गुणोत्तराला दर्शविणारा अचलांक पाया असतो. आर्यभट्ट यांनी भागाकाराची आधुनिक पद्धती, गुणाकार, बेरीज, वजाबाकी, वर्गमूळ, घनमूळ इत्यादी अष्टांग पद्धतीची माहिती सुद्धा त्यांनी आपल्या ग्रंथात दिलेली आहे. आर्यभट्टांनी गणितशास्त्रात जे मोलाचे योगदान दिलेले आहे, जे अनंत अशी संख्या जगाला दिलेली आहे, म्हणून आर्यभट्ट यांना गणितशास्त्राचा पिता म्हणून ओळखण्यात येत असते. आर्यभट्ट यांनी आर्य सिद्धांतात ज्योतिषशास्त्राचे मूळ सिद्धांताचे वर्णन सुद्धा केलेले आहे. गणित, अंकगणित आणि रेखागणिताच्या मूलभूत प्रश्नांचे समाधान केलेले आपल्याला दिसून येते. गणितशास्त्राच्या वेगळ्या भागाची चर्चा अनेक विद्वानांनी स्वतःच्या ग्रंथात सुद्धा केलेली दिसून येत असते. त्यात बोधायन, आपस्तंभ, कांत्यायन, भास्कराचार्य आणि ब्रह्मगुप्त यांनी गणितशास्त्राचा उल्लेख आपल्या ग्रंथांमध्ये केलेला दिसून येत असतो. त्याच्यानंतर अन्य विज्ञान. बऱ्याचशा विद्वानांनी बरेचसे सुंदर असे ग्रंथ लिहिलेले आहेत. अन्य विज्ञानामध्ये विज्ञाना आधारित विद्वानांनी जे ग्रंथ लिहिलेले आहेत त्याच्याविषयी आपण माहिती पाहू. प्राचीन भारतात वेगवेगळ्या विज्ञानविषयक ग्रंथांचे निर्माण झालेले आहे. आज सुद्धा जगामध्ये या ग्रंथांचा अभ्यास आपल्याला करताना दिसून येतो आणि त्या अभ्यास करत असताना भारत किती गौरव अनुभवत असेल, आपल्याला किती गौरव वाटत असेल याचं आपण वर्णन करू शकत नाही. विज्ञान आधारित शास्त्रांचे नाव आणि त्याचे कर्ता म्हणजे विद्वान. प्रजननशास्त्र या ग्रंथाची रचना ब्रह्मभावे पांचाल यांनी केलेली आहे. चिकित्सा संग्रह या ग्रंथाची रचना चक्रपाणी दत्त यांनी केलेली आहे. कामसूत्र याची रचना वात्स्यायन यांनी केलेली आहे. वृक्ष आयुर्वेद या ग्रंथ महामुनी पराशर यांनी लिहिलेला आहे. योगशास्त्र महामुनी पतंजली. योगशास्त्राचा आजसुद्धा आपण अभ्यास करत असतो. योगशास्त्रामुळे मानवाचे जे विकार असतात ते दूर होत असतात आणि मनुष्य हा प्रसन्न चित्त होऊन त्या ठिकाणी आपले आयुमान वयोमर्यादा वाढत असतो. याच्याविषयी वर्णन महामुनी पतंजली यांच्या योगशास्त्र या ग्रंथात आपल्याला पाहावयास मिळते. यंत्र सर्वस्व महर्षी भारद्वाज यांचा हा ग्रंथ आहे. कालगणना शकमुनी या विद्वानांनी या ग्रंथांची रचना केलेली आपल्याला पाहावयास मिळते. त्याच्यानंतर खगोलशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र. खगोलशास्त्र म्हणजे ब्रह्मांडाचा अभ्यास आणि ज्योतिषशास्त्र म्हणजे नवग्रहांचा अभ्यास. ब्रह्मांड आणि त्या ठिकाणी ग्रह याच्यावरनं त्या ठिकाणी आपण आपले ज्योतिषे फलित करत यायचे. ग्रहांवरनं नक्षत्र, गती. शास्त्रांमध्ये खगोलशास्त्र हा सर्वात प्राचीन शास्त्र म्हणून ओळखण्यात येते. त्याच्या संदर्भात अनेक ग्रंथ भारतात लिहिले गेलेले आपल्याला दिसून येतात. या सर्व ग्रंथांचा प्राचीन विद्यापीठात सखोल अभ्यास झालेला दिसून येतो. खगोलशास्त्र व ज्योतिषशास्त्राचा योग्य विकास, ग्रह आणि त्याची गती, नक्षत्रे तसेच अन्य आकाशी पदार्थ याच्यावरनं खगोलशास्त्र आणि ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करण्यात येत असतो. विशेषतः ग्रहांवरून ज्योतिषे फलित करण्यात येत असते. म्हणजेच ग्रहांवरून त्या ठिकाणी आपले शुभ आणि अशुभ ज्योतिष म्हणजे भविष्य हे ठरविण्यात येत असते, पाहिले जात असते. भारताचा प्रथम उपग्रह आर्यभट्ट यांनी गणितशास्त्रात तर योगदान दिलेले आहे, परंतु खगोलशास्त्रामध्ये सुद्धा त्यांनी मोलाचे योगदान दिलेले आहे. आर्यभट्ट यांनी अनंत अशी संज्ञा म्हणजे शून्याचा शोध लावून दिलेला असल्यामुळे त्यांचे स्मरण कायमस्वरूपी राहावे यासाठी भारताचा जो पहिला उपग्रह होता आर्यभट्ट, या उपग्रहाला आर्यभट्ट यांचे नाव देण्यात आलेले आहे. खगोल विज्ञान क्षेत्रात सुद्धा आर्यभट्ट यांनी महत्त्वाचे योगदान दिलेले आहे.
पृथ्वी स्वतःच्या आसाभोवती फिरते, तसेच चंद्रग्रहणाचे खरे कारण पृथ्वीची पडछाया आहे ही सिद्ध केलेले आहे. तर आपण ग्रहण, कुठले चंद्रग्रहण किंवा सूर्यग्रहण लागल्यानंतर मनुष्य हा अशुभ आणि शुभ अशा गोष्टींविषयी चर्चा करत असतो, शकुन अपशकुनविषयी चर्चा करत असतो. परंतु चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण हे त्या ठिकाणी ग्रहांवर आधारित आहे. त्याच्यात कुठलंही त्या ठिकाणी ज्योतिष किंवा कुठलंही शुभ अशुभ अशा घटना जोडल्या गेलेल्या नाहीत. कारण की ग्रह हे आपले अणु आणि धनु आणि रेणू असे ग्रह त्या ठिकाणी रेणू सोडत असतात. आपण पाहतो की सूर्यग्रहण म्हणजे काय? सूर्यग्रहण म्हणजे सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये जेव्हा चंद्र येतो त्यावेळेस सूर्यग्रहण होत असते. लक्षात घ्यायचे, सूर्यग्रहण तुम्ही अगोदरच्या इयत्तेमध्ये सुद्धा अभ्यास केलेला असेल. जेव्हा सूर्याचा प्रकाश चंद्राचा प्रकाश पडतो आणि चंद्र हा फिरत असताना जेव्हा त्या ठिकाणी चंद्राचे आकार वेगवेगळे असतात, त्यामुळे कंकणाकृती सूर्यग्रहण, खंडग्रास सूर्यग्रहण असे आपल्याला दिसून येत असतात. सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये चंद्र येतो तेव्हा सूर्यग्रहण होत असते. आणि सूर्य आणि चंद्र यांच्यामध्ये जेव्हा पृथ्वी येते, पृथ्वी स्वतःच्या अक्षाभोवती फिरता जेव्हा त्या ठिकाणी आसाभोवती फिरता मध्ये येते आणि सूर्याचा प्रकाश पृथ्वीवर पडतो आणि पृथ्वीची सावली चंद्रमावर पडत असते, तेव्हा चंद्रग्रहण होत असते. चंद्रग्रहण पौर्णिमेला आणि सूर्यग्रहण हे अमावस्याला होत असते. सूर्य हा जागच्या जागीच असतो. आपल्याला असं वाटतंय की सूर्य हा फिरत असतो. आर्यभट्ट यांनी सांगितलेले की आपण एखाद्या नौकामध्ये बसलेलो असतो आणि नौकामध्ये किंवा एखाद्या वाहनामध्ये बसलेलो असतो आणि आपण जसजसे पुढे जात असतो तसे आपल्याला झाडं हे पडताना दिसून येत असतात. परंतु झाडे जागच्या जागीच असतात, तसं आपल्याला भास होत असतो. तसेच सकाळ आणि संध्याकाळ होत असताना आपल्याला सूर्य हा फिरताना दिसतो, परंतु सूर्य न फिरता पृथ्वी फिरत असते. हे त्यांनी सिद्ध केलेले आहे. ज्यांना विद्वान अज्रवर या नावाने सुद्धा संबोधित करत असतात. ब्रह्मगुप्त यांनी ब्रह्मसिद्धांतामध्ये गुरुत्वाकर्षणाच्या नियमाचा उल्लेख केलेला आहे. गुरुत्वाकर्षणाचा नियम आपल्याला न्यूटन विषयी सुद्धा सांगता येईल की त्यांनी गुरुत्वाकर्षणाचे नियम सांगितलेले आहेत विज्ञानात. ज्योतिषशास्त्राला 3 विभागात विभागण्यात आलेले आहे. ज्योतिषशास्त्राला 3 विभागात विभागणारे वराह, मिहिर, तंत्र, होरा आणि संहिता या 3 विभागात ज्योतिषशास्त्राला विभागलेले आपल्याला दिसून येते. वराहमिहिर हे महान खगोलवेत्ता तसेच ज्योतिषशास्त्री होते. त्यांनी बृहदसंहितेत ग्रंथामध्ये ज्योतिषशास्त्राविषयी खूपच सुंदर वर्णन केलेले आहे. बृहदसंहिता ग्रंथामध्ये अवकाश ग्रहाचा मानवावर होणारा परिणाम, आकाशी ग्रह जे असतात त्याचा मानवावर काय परिणाम होत असतो, मनुष्याची लक्षणे, प्राण्यांचे वेगवेगळे वर्ग, लग्न समय, शुभ मुहूर्त, तलाव, विहीर. आपण लग्न समय वगैरे पाहतो की शुभ घटिका पाहत असतो. तलाव किंवा विहीर वगैरे खोदताना सुद्धा शुभ घटिका पाहून विहिरीचं त्या ठिकाणी खोदकाम सुरू करत असतो. बगीचे, पेरणी. भारत हा कृषीप्रधान देश असल्या कारणाने भारत हा ज्योतिषशास्त्रावर सुद्धा विश्वास ठेवतो, खगोलशास्त्रावर सुद्धा विश्वास ठेवत असतो. तो पेरणी करत असताना सुद्धा शुभ घटिका पाहूनच त्या ठिकाणी नक्षत्रानुसार त्या ठिकाणी पेरणी करत असतो. मृग नक्षत्रामध्ये तो पेरणी करताना आपल्याला दिसून येत असतो. वास्तुशास्त्र. वास्तू हा शब्द संस्कृत शब्द आहे. वास्तूचा सरळ संबंध हा आपल्या घराशी पाहावयास मिळतो. घर म्हटले की मनुष्य हा अतिशय जागृत होत असतो आणि आपल्या घराची रचना ही अतिशय योग्य व्हावी या दृष्टीने तो प्रयत्न करत असतो. वास्तुशास्त्रानुसार जर घराची रचना झाली तर घर हे अति शुभ मानले जात असते. म्हणून प्राचीन भारताचे वास्तुशास्त्रात सुद्धा महत्त्वाचे योगदान आपल्याला दिसून येत असते. वास्तुशास्त्र हे ज्योतिषशास्त्राचे अविभाज्य अंग आहे. विश्वाच्या अनेक देशांमध्ये या वास्तुशास्त्राचा स्वीकार करण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये वास्तुशास्त्राची प्रशंसा, गणना आणि महत्ता याचे वर्णन जेवढे केले जाईल तेवढे कमीच आहे. वास्तुशास्त्रात महत्त्वाचे योगदान देणारे ऋषीमुनी त्याच्यामध्ये ब्रह्मा, नारद, बृहस्पती, भृगु, वशिष्ठ, विश्वकर्मा यांनी वास्तुशास्त्रात महत्त्वाचे योगदान दिलेले आपल्याला पाहावयास मिळते. वास्तुशास्त्रात राहण्याची जागा आपण पाहत असतो की कुठलीही जागा घेत असताना ती जागा शुभ आहे की अशुभ आहे.
ते सुद्धा पाहून आपण ती जागा खरेदी करत असतो. मंदिराची रचना करत असताना मंदिर कोणत्या दिशेला योग्य असेल, मंदिराची रचना झाल्यानंतर मूर्ती किंवा प्रतिमाची स्थापना गाभाऱ्यात करत असताना गाभारा उंच केला जायचा, मंदिराचा कळस. अशा पद्धतीने वास्तुशास्त्रात मंदिर, नंतर महाल बांधताना अश्वशाळा, किल्ल्याची रचना ही वास्तूनुसार केली गेलेली आपल्याला दिसून येते. शस्त्रागार, दिशा, प्रत्येक वेळेस वास्तुशास्त्राला दिशा ही महत्त्वाचा घटक ठरवण्यात आलेला आहे. दिशानुसारच वास्तुशास्त्राची रचना केली जात असते. नगररचना पाहिली तर मोहेंजोदरो या ठिकाणी जी नगररचना आपल्याला पाहावयास मिळते ती वास्तुशास्त्राचा उत्तम नमुना सांगता येऊ शकते. बृहद संहितेमध्ये वास्तुशास्त्राचे वर्णन सविस्तर करण्यात आलेले दिसून येते. 15व्या शतकात मेवाडच्या राणा कुंभाने आधीच्या प्रकाशनात सुधारणा करून वास्तुशास्त्राचा पुनरुद्धार केलेला आहे. त्याच्यामध्ये नवीन त्यांनी काही मुद्दे समाविष्ट केलेले आपल्याला दिसून येतात. देवाचा प्रथम स्थपती विश्वकर्मा यांना मानण्यात आलेले आहे. वास्तुशास्त्राला 8 भागात विभागण्यात आलेले आहे. जागेची पसंती, जागेचा आकार, ती जागा क्रॉस आहे की नाही, गोमुखी किंवा एखादी क्रॉस असेल तर ती जागा घेतली जायची नाही, किंवा जागेची पसंती करताना त्या जागेचा आकार, जागेच्या आजूबाजूला असलेली स्थिती, रचना, नंतर उंची, ती जागा कशा पद्धतीने टेकडीवर आहे की भूसपाटीवर आहे. वस्तूची मांडणी, घरात सुद्धा वस्तूची मांडणी ही वास्तूनुसार केली जात असते. देवघर हे नेहमी ईशान्य दिशेला आपल्याला पाहावयास मिळते. आपल्या घरात सुद्धा ईशान्य दिशेला देवघराची रचना केली गेलेली असली पाहिजे. ब्रह्मस्थान हे वास्तूनुसार घराच्या मध्यभागी असते. भोजन कक्ष, शयनखंड म्हणजे बेडरूम, या सर्व विभागात घराची रचना करताना वास्तुशास्त्राचा विचार करूनच त्या ठिकाणी रचना केलेली असते. स्वयंपाक खोली सुद्धा आपण आग्नेय दिशेला करत असतो. त्यामुळे घरात सुख, शांती आणि लक्ष्मीचा निवास राहतो असे मानण्यात येत असते. प्राचीन भारताच्या विज्ञानाचे ज्ञान आज विश्वात सुद्धा स्वीकार झालेले दिसून येते. विश्वाने भारतावर जी पाश्चात्य देशाने टीका केलेली ती टीका आपण खोटी ठरवून दाखवलेली आहे. म्हणून विश्वात आज विज्ञानाचे जे ज्ञान आहे ते भारतातून घेतले जात असताना आपल्याला दिसून येते. भारताची संस्कृती विशाल आणि विविधतापूर्ण आहे. आपल्या भारताच्या संस्कृतीविषयी आपल्याला गौरव वाटत असतो. भारताची संस्कृती ही खरंच आदर्श संस्कृती मानली जात असते. अतिथी देवो भव एवढंच नाही तर मोठ्यांचा सत्कार, सन्मान, आदर या गोष्टी आज सुद्धा आपल्या देशात पाहावयास मिळतात. म्हणून भारताला सोने की चिडिया या नावाने सुद्धा संबोधित करण्यात यायचे आणि आज सुद्धा येत आहे. कारण की भारतामध्ये विविध जातीचे, विविध धर्माचे लोक राहत असून सुद्धा त्याच्यात सर्व धर्म समभाव ही भावना फक्त भारतातच पाहावयास मिळते. ज्याच्यात परंपरागत आदर्श, एकमेकांचे आपण आदर्श स्वीकारलेले आहेत, एकमेकांचा आपण रिस्पेक्ट चांगल्या पद्धतीने करतो, विज्ञानाचे योगदान, व्यावहारिकता आणि धर्म जो विश्वातील खूपच कमी देशात पाहावयास मिळतो, या सर्व गोष्टी आपल्या भारतात पाहावयास मिळतात. म्हणून भारतात एकतेचे दर्शन सुद्धा दिसून येत असते. प्रत्येक व्यक्ती प्रत्येक धर्माचा म्हणजे वेगवेगळ्या धर्माचा असून सुद्धा तो आपल्या धर्माचा स्वतंत्रतापूर्ण त्याला स्वातंत्र्य आहे की तो त्याचा धर्म स्वीकारू शकतो आणि धर्माचा आदर तो करू शकतो. त्याच्यावर कोणीही जबरदस्ती करू शकत नाही धर्म स्वीकारण्यासाठी. भारताची संस्कृती सहिष्णुता, एकमेकाविषयी दयाभाव, आदरता, वेगवेगळ्या धर्माचे व्यक्ती असून सुद्धा, लोक असून सुद्धा त्यांच्यामध्ये समानता ही फक्त भारतातच दिसून येते. म्हणून भारताची संस्कृती ही आदर्श संस्कृती मानली जात असते. भारतात एकतेचे दर्शन त्यांच्या धर्मात, वेगवेगळ्या धर्माचे लोक राहत असून सुद्धा अतिशय आवडीने आणि उत्साहाने एकमेकांच्या उत्साहात, एकमेकांच्या धार्मिक परंपरेमध्ये आपण अतिशय आनंदाने सहभाग घेत असतो. प्रत्येकाची जीवनपद्धती वेगवेगळी असली तरीसुद्धा एकमेकांच्या जीवनपद्धतीविषयी आपण आदर करत असतो. एकमेकांच्या मूल्यांची वैविध्यता जाणूनसुद्धा त्यांच्या मूल्यांविषयी आपण आदर करतो.
म्हणून भारतात विविधतेत एकता असून सुद्धा त्याच्यामध्ये आपल्याला अतिशय आदर वाटत असतो, कारण की विविधतेत एकता ही भारतीय संस्कृतीचे मूलभूत लक्षण पाहावयास मिळते. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण गणितशास्त्र, खगोलशास्त्र, ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्राविषयी अभ्यास केला. विद्यार्थी मित्रांनो, आज जे आपण व्हिडिओमध्ये टॉपिक पाहिलेले आहेत भाग 1 आणि भाग 2 मध्ये, ते मुद्दे तुम्ही आपल्या नोट्समध्ये वहीमध्ये लिहून घ्यायचेत आणि पाठांतर करायचेत. धन्यवाद.